आता पाहूयात बातम्या विस्तारानं। महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादीचा आजपासून शिर्डीमध्ये 2 दिवसीय शिबिर होत आहे। छगन भुजबळ अधिवेशनाला उपस्थित राहणार अशी माहिती मिळते। भुजबळ आणि मुंडे शिबिराला उपस्थित राहतील अशी माहिती सुनील तटकरे यांच्याकडून देण्यात आलेली आहे। शिर्डीमधल्या पुष्पक रिसॉर्टमध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादीचा आजपासून शिर्डीमध्ये 2 दिवसीय शिबिर होत आहे आणि आगामी निवडणुका आणि पक्षाची वाटचाल या संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे। अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अक्षय, शिबिर आजपासून 2 दिवस होत आहे, मात्र मुद्दा हा होता की भुजबळ आणि मुंडे उपस्थित राहणार का, तर ही दोघंही उपस्थित राहतील अशी माहिती तटकरेंकडून देण्यात आली आहे। खुशाली, खरं तर 2 दिवसीय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचं शिबिर जे आहे ते शिर्डीमध्ये होणार आहे। छगन भुजबळ गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते। खरं तर त्यांना मंत्रिपदापासून डावलल्यानंतर पक्षामध्ये भुजबळ जे आहेत ते नाराज सुरू होते आणि त्यामुळे कुठेतरी छगन भुजबळ या शिर्डीच्या शिबिराला येणार का हा प्रश्नचिन्ह होता। परंतु पक्षाचे जे ज्येष्ठ नेते असलेले सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी छगन भुजबळ यांना विनंती केली की पक्षाचं शिबिर आहे, या पक्षाच्या शिबिराला आपण उपस्थित राहा। या विनंतीला मान ठेवून छगन भुजबळ जे आहेत ते आता थोड्याच वेळात नाशिकहून शिर्डीकडे येण्यासाठी रवाना होणार आहेत आणि आज संपूर्ण 2 दिवसीय जे शिबिर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, त्या पक्षाच्या शिबिराला ते उपस्थित राहणार आहे। आणि त्याचसोबतच धनंजय मुंडे, वारंवार धनंजय मुंडेंवरती आरोपांची जी फैरी आहेत त्या होताना पाहायला मिळत आहेत। त्यातच धनंजय मुंडे हे शिबिराला उपस्थित राहणार की नाही असा प्रश्नचिन्ह होता। परंतु धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते मंडळी 2 दिवसीय शिबिराला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ज्या ठिकाणी शिबिर होत आहे त्या परिसरामध्ये मनोज गाडेकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। मनोज, या शिबिराची तयारी कशा पद्धतीने करण्यात आली आहे? नक्कीच अधिवेशन असल्यामुळं जवळपास 500 ते 600 पदाधिकारी जे आहेत ते या अधिवेशनास उपस्थित राहणार। त्यासोबत जे मंत्रीगण आहे राष्ट्रवादीचे ते देखील आहेत, आजी माजी आमदार उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे जय्यत तयारी जी आहे ती शिर्डीत करण्यात आली आहे। ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे मोठे होर्डिंग जे आहेत ते लावण्यात आले आहेत। तर आपण आता अधिवेशनस्थळी पाहू शकतो अशा पद्धतीने व्यासपीठाची निर्मिती जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि जे VIP आहेत त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था, तर जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी देखील आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि अजित पवार 10 वाजून 10 मिनिटांनी ध्वजारोहण करतील आणि अधिवेशनास खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे। त्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या सोबत राष्ट्रवादीचे अनेक मंत्री जे आहेत ते या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत। खरं जर बघितलं तर छगन भुजबळ जे आहेत ते नाराज होते आणि ते अधिवेशनास उपस्थित राहतील की नाही याबाबत शंका होती, मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ते उपस्थित राहणार अशी खात्री जी आहे ती व्यक्त केलेली आहे। त्यामुळे तिकडे देखील लक्ष असणार आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहे त्यावर खरं तर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे आणि पदाधिकाऱ्यांशी त्याबाबत संवाद देखील साधण्यात येत आहे। खरं बघितलं तर यशवंतराव चव्हाणांचे मोठे होर्डिंग जे आहेत ते या अधिवेशन स्थळी देखील पाहायला मिळत आहेत आणि कुठंतरी यशवंतराव चव्हाणांच्या विचाराने आम्ही चाललो असाच बोध जो आहे तो या राष्ट्रवादीच्या शिबिरातून व्यक्त करण्यात येतोय। नक्कीच धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।